सोयगाव तालुक्यातील एका गावातील 80 वर्षीय वृद्ध महिला अत्याचार घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी सकल हिंदू समाज आणि बंजारा ब्रिगेडच्या वतीनं सोयगाव शहरात भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। हा मोर्चा शहरातील काही भागातून मोर्चा बस स्थानक मार्गाने दुपारी 1 वाजता तहसील कार्यालयावर धडकला। या ठिकाणी मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले आणि बंजारा ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या। अत्याचार घटनेचा आरोपी रमजान शेख यास फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। या आरोपीला मदत करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी देखील यावेळी त्यांनी केली आहे। दिलेल्या निवेदनात म्हटलंय की अत्याचाराच्या घटनेची सखोल चौकशी करून आरोपींना मदत करणाऱ्या व्यक्तीला सह आरोपी करा। हे प्रकरण अतिजलद न्यायालयात चालवा। पीडित महिलेला पोलीस संरक्षण देऊन 20 लाख रुपये शासकीय मदत द्या यासह विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार मनीषा मेने यांना महिलांनी दिले। सोयगाव शहरात अजिंठा, फरदापूर, सिल्लोड आदी ठिकाणावरून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता। पोलीस निरीक्षक पंकज बारवाल, फरदापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे आदींसह पोलिसांनी मोर्चा दरम्यान बंदोबस्त ठेवला होता। विजय चौधरी, एमसीएन न्यूज, सोयगाव।